चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर काय खुशखबर आहे सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट आलेली आहे। ती वेबसाईटवरती फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि बघा, मी थोडा बाहेर असल्या कारणाने तुम्हाला इथे बाहेरचा आवाज येत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण मी बाहेर असल्या कारणाने व्हिडिओ शूट करत आहे, तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, ओके। तर पहिले तुम्हाला गुगलवरती यायचं आहे, गुगलवरती सर्च करायचं आहे ladkibhin.government.in असं तुम्हाला सर्च करायचं आहे। बघा, पहिलीच वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासनाने नवीन वेबसाईट आणलं आहे लाडकी बहीण योजनेची। तर बघा, ही पहिलीच वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे बघा, अशी वेबसाईट आहे, अशी ही वेबसाईट नवीन जारी करण्यात आला आहे। आता ज्यांचा फॉर्म हा ॲपवरती भरण्यात आलेला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही, परंतु ज्यांनी फॉर्म अजूनपर्यंत भरला नाही, ज्यांचा फॉर्म हा सबमिट होत नाही आहे, ज्यांनी म्हणजे फॉर्मच भरला नाही त्यांनी फॉर्म इथे भरायचा आहे, परंतु ज्यांचा पेंडिंग किंवा रिव्ह्यूमध्ये असेल ॲपवरती तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही। आलं लक्षात? नाही तर अजून इथे पण फॉर्म भरून टाकशाल, तसं करू नका। तुमचा फॉर्म तिथे ॲपवरती सबमिट झालेला आहे तर पुन्हा तुम्हाला इथे फॉर्म भरण्याची गरज नाही। इथे बघा, तुम्ही इथे काही अटी शर्ती वाचू शकता, पात्रता अपात्रता, अर्ज प्रक्रिया कशी करायची त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे। आता पहिले तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला बघा हे 3 रेषा दिसत असतील, यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत मी सांगत आहे बरं, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही। मी तुम्हाला आपल्या सिंपल ज्या भाषेत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो। बघा, इथे अर्जदार लॉग इन म्हटलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता अर्जदार लॉग इन म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्टली तुमचा फॉर्म तिथे भरला जाणार नाही बरं। पहिले तुम्हाला इथे संपूर्ण माहिती द्यायची आहे। हे बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती ते कुठे द्यायची आहे तुम्हाला सांगतो। हे बघा, तुम्हाला पहिले क्लिअर करून सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर तुम्हाला बघा, अर्जदार लॉग इनमध्ये गेल्यावरती तुम्हाला असं पेज ओपन होईल। इथे तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। इथे बघा, मी क्लिक करतो। इथे तुम्हाला संपूर्ण पहिले तुमची माहिती भरायची, आधार कार्ड, मोबाईल नंबर असो, पासवर्ड, डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमचं गाव वगैरे संपूर्ण माहिती ती द्यायची आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड जो आहे, हा जसं तसं इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर साइनअप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि परत सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असं लॉग इनचं ऑप्शन येईल, असं लॉग इनचं ऑप्शन आल्यावर तुमचा मोबाईल नंबरनं जो पासवर्ड तुम्ही बनवलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे। आता मी ते टाकतो, मी बनवलेला आहे जो पासवर्ड बनवला आहे तो टाकतो मी ते। तर पासवर्ड आणि मोबाईल नंबर मी टाकला आहे। आता कॅप्चा कोड टाकतो मी ते। कॅप्चा कोड काय दिला आहे, 50 35 19, ओके। कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि बघा, फॉर्म माझा लॉग इन झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आता फॉर्म जरी भरायचं असेल तर ॲप्लिकेशन सबमिट यावरती क्लिक करा। आता बघा, इथे मी कुठलाही वेबसाईटवरती अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही, त्यामुळे ते 0 दाखवण्यात येत आहे, ओके। इथे तुम्हाला 3 रेषा दिसलेल्या आहेत, त्या 3 रेषांवरती क्लिक करायचे। तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम वगैरे असं देण्यात येईल। तर हे जे पहिलंच आहे ॲप्लिकेशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर सेंड OTP, आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल आधारला लिंक आहे तो OTP आधारवरती म्हणजे तुमच्या मोबाईलवरती येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर मग तुमचा फॉर्म ओपन होईल। तिथे तुम्ही ज्या पद्धतीने माझी लाडकी बहीण नारी शक्ती दूत ॲपवरती जसं फॉर्म भरताय तसे सिस्टम आहे, तशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता। थोडं बॅकग्राऊंड तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, मी थोडं बाहेर असल्या कारणाने तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल तर ॲडजस्ट करून घ्या। तर बघा, इथे तुम्हाला संपूर्ण तर जसं तुम्ही फॉर्म ॲपवरती भरता तसंच फॉर्म भरायचा आहे। तिथे तुम्हाला 4 एक डॉक्युमेंट्स लागणार, ते भरून द्यायचं आहे। जे तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलं आहे ते भरून द्यायचं आहे, सिंपल तसंच फॉर्म भरायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ॲपवरती फॉर्म भरला त्यांना परत भरण्याची गरज नाही। आणि इथे तुम्ही आधारची माहिती टाकली तर आधार कार्ड तुम्हाला देण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली सिस्टमनुसार तुमचं आधार कार्ड ते कॅच करणार आहे। मग बाकीचं तुम्हाला इथे तफावत असणार आहे, म्हणजे पूर्णपणे समस्या मिटलेली आहे आणि तुम्ही फायनली वेबसाईटवर पण फॉर्म भरू शकता। आणि महत्त्वाचं, इंग्लिश आणि मराठी हे काही असं हे भानगड नाही, आता तुम्ही कोणत्याही भाषेत भरा चालेल, मराठी इंग्लिशमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, काही टेन्शन नाही। ते बघा, सिस्टममध्येच दिलं आहे मराठी इंग्लिश, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही। फॉर्म तुम्ही सबमिट करून टाका, तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाणार आहे वेबसाईटवरती पण। आणि ज्यांनी ॲपवरती फॉर्म भरला त्यांनी परत फॉर्म इथे भरू नका, पुन्हा सांगत आहे। ज्यांचा फॉर्म अजून बाकी आहे भरायचा त्यांनीच भरा, कारण ॲपवरती खूप समस्या येत आहेत, ॲप पूर्णपणे हँग होत आहेत, त्यामुळे ही वेबसाईट बनवण्यात आलेली आहे। आलं लक्षात? तर आताची सर्वात मोठी अपडेट होती, फायनली माझी लाडकी बहीण
योजनेची ही वेबसाईट आलेली आहे. सर्वांनी वेबसाईटवरती जा आणि फॉर्म भरा. धन्यवाद.